अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या भिगवण येथील तक्रारवाडी या गावामध्ये आलेलो आहे। गेल्या महिन्यामध्ये संग्राम काटे दिग्दर्शित उघराट या चित्रपटाचं पोस्टर लॉन्चिंग आणि टीझर लॉन्चिंग सोहळा मोठ्या दिमागात सांगोला या ठिकाणी झाला आणि त्यावेळेस एक लघुपट स्पर्धा आयोजित केली होती आणि याच इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडीतील एका चित्रपटाचा म्हणजे लघुपटाचा नंबर त्या फेस्टिवलमध्ये आला। त्या चित्रपटाचं नाव वेळ असं आहे। खरंच अप्रतिम हा चित्रपट झालेला आहे। वेळ मध्ये काम करणारे हे एकाच कुटुंबातील सर्व कलावंत आहेत ज्यांना बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालेला आहे। सर्वप्रथम आपण मॅडमशी चर्चा करूयात। या चित्रपटात बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, काय नेमकं त्यांना सांगायचं विचार आहे। नमस्कार मॅडम, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। नमस्कार सर, मी शीला गजानन भोसले, काय सांगाल चित्रपटाविषयी? वेळ शॉर्ट फिल्म खरंच खूप छान बनवलेली आहे, अंधश्रद्धेवर आहे। आपल्या आता समाजातील चालू आहे रूढी परंपरा, जे की 4 दिवस लेडीजला बाजूला बसवणं वगैरे, त्यातून तिला किती त्रास होतो हे ह्यात मांडलेलं आहे। वाचन बघा, म्हणजे अप्रतिम। अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये रूढी परंपरा पाळल्या जातात। 4 दिवस बाहेर बसणं हे तुम्हाला माहितच आहे, कारण तसं केलं आणि त्या मुलावर काय वेळ येते आणि त्या वेळेत काय हाल होतात आणि त्या मुलाचा शेवटी काय होतो हे आपण या चित्रपटामध्ये मी तर पाहिलं आहे, तुम्ही सुद्धा पाहिलं। सर नमस्कार, तुम्ही बाबाची भूमिका केलेली, खरंच अप्रतिम तुमचा अभिनय सुद्धा झालेला आहे आणि एक महाराष्ट्राला सामाजिक संदेश देण्याचं काम तुम्ही केलेलं, काय बोलाल? सर ही फिल्म खूपच छान बनवलेली आहे आम्ही, आणि त्यात जे दाखवलंय ते सत्य घटनेवर दाखवलेलं आहे आणि खरंच लोकांनी प्रथम डॉक्टर यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपलं संकट दूर केलं। बरोबर बघा, म्हणजे त्या चित्रपटामध्ये असं दाखवलं खेळत असताना त्या मुलाला सर्पदंश होतो आणि सर्वप्रथम त्याला एका देवऋषाकडे नेलं जातं, परंतु तत्पूर्वी खूप वेळ झालेली असते आणि नंतर मग देवऋषी सुद्धा सांगतो की माझ्याकडे काम होणार नाही डॉक्टरांकडे, परंतु वेळ खूप झालेली असते आणि त्यावेळेस सुद्धा डॉक्टर सांगतात की वेळ खूप झालेली आणि त्या दुर्दैवी त्या मुलाचा अंत होतो। म्हणजे हा रूढी परंपरा अंधश्रद्धेला जर हे बळी पडले नसतं तर तो मुलगा कदाचित वाचला असता। हाच संदेश संपूर्ण महाराष्ट्राला वेळ या चित्रपटाने दिला आहे। या चित्रपटामध्ये यांची आई, यांची सासू यांनी सुद्धा अप्रतिम भूमिका यांनी केलेली आहे, खूप भारी वाटतंय। आणि हा मुलगा आहे जो मेन लीडचं काम केलेलं आहे। बाळा काय सांगतील? ती अंधश्रद्धा बंद केली पाहिजे, नाही म्हणजे ती स्वतःच्या आईला त्याच्या मुलाला त्याच्या मुलाचा बघा, म्हणजे ज्यावेळेस ती रूढी परंपरा जर 4 दिवस लांब बसायचं आणि त्या काय त्या आईचं काळीज झालं असेल त्याच्यामध्ये की स्वतःच्या मुलाच्या जवळ सुद्धा तिला जाऊ दिलं नाही, एकदम चुकीच्या पद्धतीची ही रूढी परंपरा आहे। आणि हे बघताय मुलीची म्हणजे बहिणीची भूमिका केलेली, काय नाव बाळा तुझं? बघा, धनश्री भोसले हिने सुद्धा अप्रतिम अभिनय केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते एक डान्सर आहे, खूप तिचे डान्सचे शो असतात। आता नुकताच माड्यामध्ये एक शो फेस्टिवल होणार आहे, त्याला बेस्ट डान्सरचा अवॉर्ड सुद्धा तिला मिळालेला आहे। त्याचं वितरण लवकरच होईल। असं हे भोसले कुटुंब आहे इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या गावातील। तर खूप अभिमान वाटतो या भोसले कुटुंबाचा, कारण यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक आगळा वेगळा सामाजिक संदेश वेळ या चित्रपटामधून दिला आहे। तर संग्राम काटे यांचंही मी खूप अभिनंदन करतो की त्यांच्या फेस्टिवलमध्ये ही फिल्म गेली आणि त्याला बेस्ट अवॉर्ड मिळाला आणि या सर्व भोसले कुटुंबियांना एक अभिनयाचा बेस्ट अवॉर्ड त्या ठिकाणी मिळाला। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, मी अंकुश सवालाते, इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी भिगवण येथून। धन्यवाद।